विराज शिंदे. धाव सख्या तू धाव आखियात मना. मॅडम तुम्ही म्यूट आहात. नाही, मी काय बोललेच नाही अजून. मला वाटलं बोलताय वाटलं. हा हा हा. अजून आलाच नाही चिन्मय, नाही दोघंच आलेत म्हणून मग. हो ना. ज्यांना खरंच परीक्षा नाहीये ते आलेत दोघं. काय विराज, मागच्या वेळी लगेच लेफ्ट झाला पण तू. हा तुझ्या मॅम ते ना माझा मम्माचा ना क्लास असतो दुसरीकडं, म्हणून मी तिकडे होते. मम्माच्या क्लासचा पण टायमिंग 6 ते 7 होता त्या दिवशी. मग 6 ते मम्मा 6 ते 8 असतो मम्माच्या त्या क्लासचा टायमिंग, म्हणून मी लीव केलं. बरं बरं, मग आता आता आज आहे का क्लास? नाही, आज मम्माच गेले, मी घरी आहे. मम्माचा क्लास असतो का तुझा क्लास असतो? मम्माचा. मग तू कशाला जातोस? त्या दिवशी पप्पा आले नव्हते, आज पप्पा पण आले नाहीत. ओ, की आज अच्छा, सगळ्यात बस तुझा क्लास आहे घरी म्हणून. कोणी पाहिजे. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. शहाणा मुलगा आहेस रे. काही हरकत नाही. वाचला होता का तू ते जो धडा घेतला आपण, तो वाचला का तू? वाचलं. वाचला, समजलं तुला? हो. काय होतं गुपित मग दिवाणजीचं, सांग बरं जरा. दहीहंडीचं का? दहीहंडी. दहीहंडी कुठे रे बाबा? दहीहंडी, अच्छा तुमच्या तिथे दहीहंडी झाली का? चला मग नंतर विचारू. थांब, अजून येऊ दे सगळ्यांना. ओजस्वी आली, चालेल. दहीहंडी कशी झाली तुझ्या तिथे? दहीहंडीला गेला होता का तू? हो मॅम, तुम्हाला काय झालं तुम्हाला माहितीये का मॅम? मी दुसरीकडे बघायला गेलो, तिथली फुटलीच नाही. सोसायटीत आलो तर तिथली फुटली, सोसायटी मधली फुटली. तू आम्ही चढला पुण्यात नाहीस का? गेलो तू होतो दहीहंडी कृष्णच आहेस बघायला. की. तू का? चढला नाहीस होय वर दहीहंडी फोडायला? तू कृष्णच आहेस की. तुला चढवायला पाहिजे होतं ना. चढवायला पाहिजे होतं ना मॅम, तुला. लास्ट टाइमची मिस फोडली होती. मग मी कसं ओळखतं? पहा बरं. निर्मिती आली आहे, आधी आला. आधी आला, ओजस्वी, चिन्मय. घ्या प्रार्थना. कोण हो. म्हणताय? विराज, चिन्मय आणि ओजस्वी. चिन्मयचा कॅमेरा ऑन नाही आहे. चिन्मय निर्मितीचा आहेस निर्मिती का? पाठ झाली का प्रार्थना ग? कोणाची निर्मितीची पाठ झाली का विचारते. पाठ आहे ना तिची? मध्येच हो मध्येच हो अडकते ना. मम्मी, पाठच चाललंय. तुझी पाठ आहे पाठ आहे. तिची. नाही. हं? ज्यांचा कॅमेरा ऑन आहे त्यांनी म्हणायची, चला कॅमेरा ऑन करा.
आता विराज पहिलं कडवं म्हणेल, अं, निर्मिती दुसरं आणि तिसरं ओजस्वी आहेस का? दिसत नाही आहे ना. हो ना. का ग? आला आला, चिन्मय आला. हम्म. ठीक आहे, बरं, चालेल. विराज सुरुवात कर. विराज पहिलं कडवं, दुसरं कडवं निर्मिती, तिसरं कडवं ओजस्वी. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखारी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. ओजस्वी अनम्यूट ओजस्वी आवाज येत नाहीये. का ग? कर आता, अनम्यूट कर बरं. दिसतं माईक. नाही 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 येते आवाज, नाही येते आवाज. बरं, तू ट्राय, पुन्हा लॉग आउट करून लॉग इन कर पुन्हा. ठीक आहे. पार्थ म्हणतो का तिसरं कडवं? हो लाभले आयुष्य. हो. लाभले लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. छान, अर्थ ठीक. न बघ, म्हण बघूया. न, बाण, बाण, माणूस. माणूस, न म्हणायचं, न नाही म्हणायचं तिथे. ओके. माणसाने माणसाशी म्हण. माणसाने माणसाशी माणसाने माणसाने. होता. न न आणि न वेगळे उच्चार आहेत की नाही? हम्म. ण, माणसाने माणसाशी. माणसाने माणसाशी. ठीक आहे, शाबास. चालेल, छान. वाचताना पण बघून वाचायचं. न असेल तिथे बाण मधला न असेल तिथे न म्हणायचा, न असेल तिथे न म्हणायचा. सुरभी, मॅम, वाचला माझा का आवाज धडा? येतोय का? हो, येतोय आता. ओजस्वी येतोय. हो, सुरभी, काय? धडा वाचला का? धडा नाही, मी लास्ट टाइमचा व्हिडिओ बघत होते, पण मग म्हणजे बघितला अर्धा. पण मग तेव्हा मला योगा क्लास होता म्हणून आई म्हणली जा म्हणून. हवं तर माझ्या आजीला विचार, मी बघत होते व्हिडिओ. सोप्पा आहे हा. आजी आहे घरी म्हणून आज सगळं काही. अं, हा, बिचारी चालेल. शुक्रवारी तिची जामच धावपळ होती. तुला माहिती आहे नाही का? खरंच. नाही नाही, ठीक आहे. तुला माहिती आहे का, पण स्टोरी माहिती आहे का, काय आहे गोष्ट? नसेल तेवढं पुढे पोचली नाही ती. बरं, कोण मी सांगेल आज मग? आज तिचा आपण घेते, करून ओजस्वी घेते. कुणाकडून तरी घेऊया. ओजस्वी कडून हम्म. घेऊया. ओजस्वी, काय होतं दिवाणाचं गुपित? चल सांग पटकन. काय असतं थोडक्यात सांग, आणि बाकीच्यांनी ऐका. माहितीये का तुला? पण तुला आठवतं का? विचारून तर राहिली मी होती ना कॉल. ती, होती होती ना. ना, 3-4 वेळा आवाज वाचून येतोय झाला का ओजस्वी? ओजस्वीचं.
बोल. मॅम एक राजा राजा मॅम हा. वाचायचे. वाचायची नाही, थोडक्यात सांग तुला काय थोडक्यात सांग. समजलं. नाही, आवाज येतोय आता तुझा. मला आवाज येतोय की नाही म्हटलं. ओके येतोय मॅम. आता. हा, सांग. एक राजा होता, हम्म. त्याला एक हे आली तक्रार आली की एक जो हे होता जो हे होता, काय जो हे होता, कोण होता? दिवाण होता ना? एक दिवाण होता तो दिवाण रोज म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हा, ते महत्वाचं आहे. दिवाण माहितीये की नाही? दिवाण कोणाला म्हणतात? प्रधान होतं की नाही? प्रधान. प्रधान कधी ऐकला असेल तुम्ही खूप वेळा. आधीच्या काळी राजांकडे असे त्यांच्या हाताखाली काम करणारे सहकारी असायचे. ठीक सगळं आहे, काम सगळं काम राजा एकटा राजा करू एकटा नाही शकत नाही करायचा. की नाही? हा. मॅम एक त्यांच्याकडे एक सोन्याचं रूम होतं आणि ते त्याला प्रोटेक्ट करायला, हे काहीतरी सांभाळायला सोनं ते असतं. काय झालं? हा, नाही नाही, तो सांगतोय दिवाण म्हणजे खजिनदार. नाही नाही, हा. खजिनदार खजिन्याला असं प्रोटेक्ट करणारा. नाही, ठीक आहे, एक दिवाणजी म्हणजे असं राजा एकटा राजा सगळं काम नाही ना करू शकत. खूप कामं असतात ना. आता आपलं साधं घर चालवायचंय तर खूप कामं असतात की नाही? मग थोडी कामं आई करते, थोडे बाबा करतात, थोडी कधी आपण दुसऱ्या कामवाली ठेवून किंवा कोणी मदतीला घेऊन करतो. तसं राजा एकटा कामं नाही करू शकत. मग तो वेगवेगळी कामं वाटून देतो. तर दिवाणजी म्हणजे कसं राजाच्या खालोखालचा महत्वाचा माणूस. काय असं ठरवायचंय राज्याच्या बाबतीत, काही हे म्हणजे घ्यायचा निर्णय घ्यायचा प्रधानमंत्री आहे. का? हा, म्हणजे प्रधानमंत्री का? प्रधानमंत्री. पण मग प्रधानमंत्री हिंदीतलं धरलं तर ते पंतप्रधान होतं. पण राजाचा प्रधान म्हणजे राजाच्या नंतरचा जो महत्वाचा माणूस असतो, जो सगळा राज्यकारभार बघतो, त्याला दिवाणजी म्हणतात. प्रमुख प्रधान. हा, एक प्रकारचा सचिव पण म्हणता येईल, म्हणजे सचिव पण म्हणता येईल. सेक्रेटरी सेक्रेटरी. म्हणतो ना. आणि तसं काय असायचं, दरबार असायचा राजाचा, राजाच्या तिथे मंत्रिमंडळ असायचं, दरबारी असायचे. ठीक आहे, तर त्याच्यातलंच एक पद होतं दिवाण. दिवाणजी. तर आता सांगा मला, जिया समजली का गोष्ट? जिया पण नव्हती वाटतं ना मागच्या याला. होती होती, जिया होती ना, जियाने मॅम वाचलेलं, असलं. आपण बोललेलो त्याच्याबद्दल. आधी व्हिडिओ ऑन कर, चिन्मय व्हिडिओ ऑन कर. बरं, आपण असं करूया, एक वेळा ती गोष्ट कोणाकडून वाचून घेऊया. मग चिन्मय वाचतो, चांगलं वाचतोस? चिन्मयला नको, त्याला नाही परीक्षा. त्याचं जो हे नाही आहे ज्यांचं, हा ठीक आहे. काढलं का रे प्रिंटआउट चिन्मय? हा, मग अरे सोपं होईल ना तुला, तर अभ्यास अभ्यास तेवढा छान होईल. दुसऱ्या दुसऱ्या विषयात म्हणजे मराठीतलेच दुसरे धडे असं होईल तुला. भाषा मराठी चांगली होईल. भाषा चांगली होईल. हा, ठीक आहे, मग काढून दे. का जिया? ठीक आहे, सगळ्यांकडून वाचून घेऊया पटकन, म्हणजे मग सुरभीला कळेल. सुरभी पण सुरभीला वाचेल ना, वाचेल येते ना. हो, काढा प्रिंटआउट, काढा सगळ्यांनी पटकन. वही तीच घेतलीये का? वही तीच आहे ना? हा, वही 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 एकच वही पण ठेवा. तीच आहे, एकच ठेवा परीक्षेच्या अभ्यासासाठी. जिया वाचणं सुरू कर, चल पटकन. मग नंतर अनम्यूट सुरभी कर. वाचेल, मी सांगते प्रत्येकाला. अनम्यूट अनम्यूट कर. कर. मॅम हा, मॅम हे कुठल्या ह्याच्या नंतर इथे कोण आहे मित्र, असं कुठल्या ह्याच्या नंतर आहे हे अरे 4च तर दिवाणाचे धडे आहेत त्याच्यात प्रिंटआउट 8 मध्ये. 8 नंबरचं दिसलं का? 4 आहे ना, 4च प्रिंटआउट मध्ये. दुसरंच आहे दिवाणाचे वाटतं ना. वाच. बरं, जिया वाचते, तू लक्ष दे. जिया अनम्यूट कर आणि वाच पटकन, वेळ नका घालू. ऑलरेडी तिचा समस्या. पण आवाज येत नाही वाटतं, ती वाचते. बोल जिया जिया. वाचते का तू? नाही मॅम. हा, वाच ना मग. बोल बोल. दिवाणाचे गुपित. एक होता राजा. त्या राजाचे दिवाणजी फारच कर्तबगार आणि नम्र होते. शिवाय ते चाणाक्ष होते. चाणाक्ष.
चाणाक्ष होते. राजदरबाराची कामे कुशलतेने उरकत. उरकत म्हणजे करी. राजाने इतर सर्वांना डावलून त्यांना दिवाण केले. त्यामुळे इतर सर्वजण त्यांचे द्वेष करत असत. संधी मिळेल तेव्हा त्यांची नालस्ती करत. दिवाणजी राजवाड्यात आल्यानंतर सर्वप्रथम खजिन्याला लागून असलेल्या एका खोलीत जात. आत गेल्यानंतर एक पेटी उघडत. त्यातील काही वस्तू पाहत. काही क्षणानंतर बाहेर येत. नंतर कामाला लागत. ती खोली सोडण्यापूर्वी पेटीला न विसरता कुलूप लावत. हे सर्व ते गुपचूप करत. राजदरबारातल्या मंडळींना दिवाणाचे गुपित माहीत नसल्याने ते त्यांच्याकडे साशंकतेने पाहत. ठीक आहे. सुरभी वाच. सुरभी पुढचं. एक दिवस दरबारातील काही जणांनी राजेसाहेबांकडे जाऊन गोड शब्दांत तक्रार नोंदवली. महाराज, आपण दिवाण या अत्युच्च पदावर ज्यांना नेमले त्यांच्याबद्दल आम्ही तक्रार काय करणार. आपणाला निश्चितच त्यांच्यात काही विशेष गुण दिसले असणार. म्हणूनच आपण त्यांची निवड केली. आम्ही आपणाकडे चहाडी किंवा निंदा करण्यासाठी आलो नाही, परंतु या राजदरबाराचे मीठ आम्ही आजवर खात आलो. म्हणून आम्ही एक गोष्ट आपणास सांगू इच्छितो. कृपया आपण त्यात लक्ष घालावे. असे बोलून त्यांनी दिवाण साहेब कामाला सुरुवात करण्यापूर्वी खजिन्याजवळच्या खोलीत पेटी उघडून काहीतरी करत असतात हे सांगितले आणि शंका व्यक्त केली. ठीक आहे. निर्मिती वाच पुढचं. राजाने काही दिवस दिवाणजींच्या हालचालीवर नजर ठेवली आणि त्याच्या लक्षात आले की आपणाकडे आलेली तक्रार खरी आहे. पुढे एक दिवस कामाला सुरुवात करण्यापूर्वी दिवाणजी त्या खोलीत जाऊन परतत असतात. राजसाहेब तिथे पोहोचले आणि दिवाणजींना म्हणले, काय चाललं आहे. हे बघ जिथे लिहिलंय ना तेच वाचायचं. परतत असता राजेसाहेब नाहीये, राजेसाहेब आहे. बघ. हा, तू पण याच्यावरनं वाचतेस वाटतं. प्रिंटआउट नाहीये. हा निर्मिती स्क्रीनवरनं वाचते वाटतं. आता अडकलीच. आमच्याकडे आज नेटचा प्रॉब्लेम आहे. सुरभीचं पण नेट नाही चालत आहे. खूप पाऊस आला आज. सकाळपासून त्यांचं गेलंय. वाचू शकतेस का? अडकली. बरं थांब आपण. आधी तुझ्या जो आहे का प्रिंट आउट? तुझं लक्ष आहे का काय? आली निर्मिती. लक्ष दे आता. निर्मिती गायब झाली. ठीक आहे, एक मिनिट थांब. ओजस्वी वाच आणि आधी तुझ्या ओजस्वी नंतर तू वाचायचं.
ठीक आहे. काय चाललं आहे आतापर्यंत खोलीत काय केले? दिवाणजींनी अदबीने उत्तर दिले, महाराज तसे काहीच नाही. कामाला सुरुवात करण्यापूर्वी जरा दर्शन घेतले. कशाचे दर्शन आहे काय तिथे? काही नाही महाराज, माझी आपली भावना. साहेबांनी त्या खोलीत काय आहे ते जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. दिवाणजी जागेवरच स्तब्ध. स्तब्ध उभे राहिले. यामुळे राजेसाहेबांचा संशय आणखीच बळावला. शेवटी हुकमाच्या भाषेत ते म्हणाले, मला तुमची ही खोली पाहायचीच आहे. उघडा आणि दाखवा मला. थांब एक मिनिट. हा, आधी वाचत. राजाज्ञा झाल्यामुळे राजाज्ञा झाल्यामुळे ज्ञा म्हणायचं. राजाज्ञा झाल्यामुळे दिवाणजींनी ती खोली उघडली. अत्यंत संकोचाने आतली ती पेटी उघडून दाखवली. त्यात एक फाटका अंगरखा, एक जीर्ण गोंगडे आणि एक बांबूची तुटकी बासरी होती. जीर्ण झालेल्या ह्या मळकट वस्तू पाहून राजाने आश्चर्याने खुलासा विचारला. तेव्हा दिवाणजी अदबीने म्हटले, राजेसाहेब या पदावर म्हटले आहे का ते? म्हणाले राजेसाहेब या पदावर पोचण्यापूर्वी मी खेड्यात गुरे राखीत होतो. आपल्या सारख्या गृहग्राहिकांचा स्पर्श झाला आणि मी या पदावर पोचलो. मी पूर्वी कोण होता याची नेहमी कोण होताय का? कोण होतो याची नेहमी जाणीव राहावी यासाठी या वस्तू मी सांभाळून ठेवल्या आहेत. त्यांच्या दर्शनाने मी माझ्या कामाला रोज सुरुवात करतो. अशाने माझी लायकी मला कळते. लोभ वाढत नाही, कर्तव्याची जाणीव राहते. हे ऐकून महाराज आश्चर्यचकित झाले. त्याचा संशय दूर झाला व त्यांचा संशय दूर झाला व दिवाणाविषयी त्यांना कौतुक वाटले. त्यावरील विश्वास अधिक दृढ झाला. लेखक मनोहर देखणे. ठीक आहे. आता बघा, शब्दार्थ लिहिले खाली. 2 शब्दार्थ आहेत, पण धड्यामध्ये भरपूर शब्द असे आहेत की जे तुम्हाला माहिती नाहीत आणि जोडाक्षराकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता हे नालस्ती, स त आणि दुसरी इकार नालस्ती, नंतर अत्युच्च, च ला च आहे ते नीट बघा, तुमच्या प्रश्नात येणार ते. त ला य आहे, त्याला उकार आणि च ला च, अत्युच्च. निश्चित श ला च. जोडाक्षरांकडे नीट लक्ष द्या. ओके, कारण ते तुम्हाला लागणार याच्यामध्ये उत्तरात लिहायला. हे बघा,
2च शब्दार्थ दिले आहेत बरं, दिवाणजी आणि गुणग्राहक. हम्म. मी समजा आता एखादा शब्द पुस्तकातला विचारला तर येईल का तुम्हाला? चाणाक्ष. चाणाक्ष म्हणजे कोण? चाणाक्ष म्हणजे काय? अंदाजाने सांगा. दादानी सांगा ना. शिवाय ते चाणाक्ष होते, फारच कर्तबगार आणि नम्र होते. कर्तबगार म्हणजे नम्र म्हणजे चाणाक्ष म्हणजे हुशार का? हुशार. बरोबर. हुशार. छान, करेक्ट. चाणाक्ष म्हणजे हुशार. लिहून घ्या. लिहा. लिहून घ्या. हे चाणाक्ष समानार्थी पण होतात आपोआपच. पहिल्या मॅम, मध्ये आहे चाणाक्ष. शोधा. क्ष बरोबर मॅम लिहायचं कर्तबगार चाणाक्षचा. म्हणजे काय रे, काय म्हटलं चिन्मय? कर्तबगार म्हणजे ते जेव्हा ते सर्कस मध्ये जोकर ते बॉल काय तो उचलून नाही ते नाही नाही जगलिंग नाही करतात त्याला कसरत, त्याला वेगळ्या, ते तशी कर्तब नाही. कर्तब म्हणजे आपलं मराठी तो हिंदी कर्तब झाला. मराठी कर्तबगार चाणाक्ष म्हणजे मेहनती, मेहनत करणारे, हार्डवर्किंग. चाणाक्ष लिहून म्हणजे घ्या सगळं. चाणाक्षचा अर्थ लिहा. हुशार. हुशार. चाणाक्ष म्हणजे चाणाक्ष म्हणजे हुशार. क्ष बरोबर काढा क्षत्रियाचा. तिथं आहे त्याच्यातच बघा, तिसरी वरून दुसरी लाईन. शिवाय ते चाणाक्ष होते. बघा, म्हणजे डोळा. निर्मिती दिसले का? जिया दिसले का? चाणाक्ष. वरून दुसऱ्या लाईन इथे बघा मध्ये. निर्मिती तू लिहिते की नाही? तू प्रिंटआउट काढली नाही का अजून? स्क्रीनवर बघताना दिसते का ग? हं. प्रिंटआउट काढली का नाही? का तू उत्तरच देत नाही या प्रिंटआउट बद्दल? चाणाक्षरला काय द्यायचंय? हुशार. निर्मिती प्रिंटआउट काढलाय का? नाही मॅम. अभ्यास मग कसा करणार तू? आता अभ्यास करायचा आहे ना, परीक्षेला बसायचं आहे. छान वाचतेस वगैरे, त्यामुळे आता आपल्याला थोडासा अभ्यास जास्त करायचा आहे. वाचण्यात तर जरा जमलं. ठीक आहे. पुढच्या आठवड्यात दिसलं पाहिजे तुझ्या जो प्रिंटआउट. ठीक आहे. हं. हा. कर्तबगार. कर्तबगार शूर. डिक्शनरी आणू काय करेक्ट अर्थ सांगायला? कर्तबगार म्हणजे स्वतःच्या कामात तरबेज. तरबेज. हुशार. हुशार. पुन्हा हुशार किंवा तरबेज. तरबेज. तरबेज तरबेज चालेल. किंवा मेहनती पण. नम्र म्हणजे काय? आता नम्र म्हणजे नम्र नम्र असणं म्हणजे काय? नम्र. लीन. पोलाइट. ठीक आहे, पोलाइट इंग्लिश झाला. कर्तबगार म्हणजे एखादे काम करण्यात हुशार. हुशार. ठीक आहे. हं? नम्र म्हणजे लीन होतं. लीन. दीर्घ ली काढायचा. दुसरा इंग्लिश मधला अर्थ कर्तबगारचा एफिशियंट. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? आता त्याचा मराठीतला अर्थ झाला. काय सांगितलं मॅडम? एखाद्या कामात तरबेज. तरबेज. तरबेज लिहिलं तरी चालेल. तरबेज म्हणजे नम्र अजून म्हणजे विनयशील किंवा लीन. दुसरा अजून शब्द झाला तरबेज म्हणजे अजून पुन्हा हुशार. ठीक आहे. नम्र. नम्रता सांगितला मी. लिहिताय का? लिहून राहिले का? विराज लिहिलंस का? नम्र म्हणजे लीन किंवा विनयशील. चिन्मय लिहितोयस का? काय हसवलं ओजस्वी? हातात पेन आणि पेपर ते दिसतच नाहीये काय चिन्मयच्या. दिसतच नाही मला. तुम्ही काय करताय मुलं? कळत नाहीये. विनयशील. विनयशील. मॅम, विनय नम्र म्हणजे तुम्ही काम करण्यात तरबेज म्हणालात ना? नाही. कर्तबगार. नीट ऐका. चाणाक्ष म्हणजे हुशार. झालं? लिहिलं सगळ्यांनी? दुसरं सांगितलं तरबेज. एखादे काम करण्यात हुशार. झालं? बरोबर लिहा, नाही तर गोंधळ होईल. परत सांग. कुठलं? नाही, पहिल्यापासून सांग. एकदा चेक पहिलं करते. चाणाक्ष म्हणजे हुशार. हा. दुसरं सांगितलं कर्तबगार.
ओके हा. कर्तबगार. त्याचा अर्थ ला आहे काय? एखाद्या कामात हुशार तरबेज लिहा, किंवा तरबेज. तरबेज. एखाद्या कामात तरबेज, एक्सपर्ट म्हणतो ना आपण. हा झालं, एखाद्या कामात तरबेज. तिसरं आहे नम्र, म्हणजे लीन किंवा विनयशील. एक सेकंद थांबा. हा बरोबर, ठीक आहे. विनयशील जास्त डोक्यात राहील, ते लीन नाही लक्षात राहणार. हम्म. विनयशील सोपं वाटतं लिहिताना. विनयशील, शी दुसरा. मॅम हा, बोला. मॅम थर्ड वन काय आहे? नम्र. पार्थ लिहितोयस का? हे सगळ्यांना तुम्हाला समानार्थीला पण येऊ शकतं. कर्तबगार, तरबेज. मॅम जोड्या पहिलं लावा. काय होतं? हं? पहिलं अरे काय होतं? चाणाक्ष. ठीक आहे. ते पहिल्या पॅराग्राफ मधले शब्द आहेत सगळे. मग नालस नम्रता काय आहे? विनयशील किंवा लीन. दुसरं काय होतं मॅम? दुसरं आहे कर्तबगार. कर्तबगार. तुमचं लक्ष कुठे आहे? कर्तबगार. तुम्ही जरा भंजाळले मुलं. काय रे, थोडस एफिशियंट बना ना, कर्तबगार बना थोडे. कर्तबगार बना बघू. पाठचे झोपेत असेल बिचारा तो. विद्यार्थ्याला शाळेत जायचं असेल. हा. मॅम चाणाक्ष म्हणजे चाणाक्ष म्हणजे हुशार. चाणाक्षपणे वागा बघू. थोडे कान पकडा स्वतःचे आणि जोरात ओढा बरं. काहीतरी एक्सरसाइज घेऊ का? टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा किंवा काहीतरी करा. कानाला असं करा 1-2 वेळा. हा, इकडे इकडे, राईट, लेफ्ट, अप, डाऊन. हा, आणि जोरात टाळ्या वाजवा. निर्मिती, तुला झोप आली तिला. बरं नाही का तुला निर्मिती? ते पण घालून बसले बघा उडीसारखं. का ग? तब्येत आपण बरी आहे ना? जाऊन झोप घालवत आणि तू टाळ्यांमध्ये झोपते. तो टाळ्यांचा आवाज नाही आला का? कान ओढ स्वतःचे. कान ओढ एक वेळा. बघा, तुम्हाला एंटरटेनमेंट आणली आम्ही. हा, बघा, अनयला शिकवू आपण आज. अनय शिकतोस का? चालेल. तर चाणाक्ष सांगतो ना. चाणाक्षपणे बघा माझ्याकडे. मी हा. कसा आहे? सगळे दिसतात आहे त्याला. काय हो. अनय? मॅम अनय तिसरं काय होतं? तिसरं कठीण. होतं नम्र. नम्र. लिहिलं का सगळ्यांनी? विनयशील. नम्र. ए निर्मिती, जा तोंड धुवून ये. तोंडावर पाणी मारून ये पटकन. जा. मॅम 2 मिनिटात. मॅम नम्रता समानार्थी काय आहे? विनयशील. विनयशील. का तुम्ही डल झाले आज सगळे? काय वीकेंड आहे, सुरू व्हायचा अजून. हा, काय हा. शाळेत एक्सरसाइज जास्ती होते का? स्विमिंग वगैरे होतं का आज? पोहायला गेला होतात? बॅडमिंटन खेळायला गेला होतात? नाही. कदाचित. मग का बरं आज सगळे डल आहेत? कावडा आवडला नाही, धडा आवडला नाही, काय झालं? आता काल बघा, हे जे सगळं शिकवलेलं समजलं नाही. हा, आता हे जे सगळं लिहिलं आपण, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पण आहे. चला, पहिला प्रश्न वाचा पटकन. थांबा ना, आता प्रश्न अजून सांगूया ना ते. जाऊ दे मॅडम. नालस्ती म्हणजे वाईट बोलणे, टीका करणे. टीका करणे. नालस्ती लिहा. तो शब्द शेवटच्या ओळीत आहे. ओळीत आहे बघा, नालस्ती. इथे द्वेष लिहिलेला पण आहे ते. शब्द बघा. इथे लिहिलेला आहे नालस्ती. दिसतोय का? तसा कॉपी करा पटकन. नालस्ती म्हणजे वाईट बोलणे. नालस्तीचा अर्थ काय? वाईट बोलणे एखाद्याबद्दल. वाईट अगं इथे आहे ना, त्यांची नालस्ती करत. ओळीतच चाललोय आपण. मिळालं ना? हा, तुला ग जिया, चिन्मय, आधी तू लिहितोयस की नाही? फोटो काढून पाठवायचा आहे. मॅम नालस्तीचा अर्थ? टीका. टीका, वाईट बोलणे एखाद्याबद्दल.
दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे किंवा टीका करणे. चहाडी, तक्रार काही चालेल. चुगल्या करणे, चुगल्या करणे, वाईट बोलणे. वाईट बोलणे किंवा टीका करणे, काही पण घ्या. जे लिहिलंस का? निंदा, नालस्ती. छान. हे येणार तुम्हाला परीक्षेत म्हणून एवढं धडपडून सांगायला लागलो आम्ही. मला वाटतं आपण आता प्रश्न उत्तरावर जाऊया. त्याच्यात जर त्याचं उत्तर सांगताना जर आले तेव्हा शब्दार्थ घेऊया. चालेल का? नाही चालणार. समानार्थी शब्द वेगळे त्यांना यायला पाहिजेत ना. आता दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? कुठला शब्द अडलाय का सांगा. कुठे अडतंय का? सोपं आहे सगळं. दुसरा पॅराग्राफ. सुरभी, वाच बरं. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये आहे का तुला काही प्रॉब्लेम? बघा, खाली चहाडी, निंदा ते दोन्ही एकच अर्थ आहे. हे नालस्ती, चहाडी, निंदा तिन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. काही क्षणानंतर बाहेर येत. क्षण म्हणजे काय? पुन्हा वेळानंतर. ठीक आहे, सोपं आहे ना. न विसरता कुलूप लावत. हे सर्व ते गुपचूप करत. गुपचूप म्हणजे लपून छपून, कळू न देता, कोणाला न कळवता, ठीक न आहे. कळू देता. आता पुढच्या पॅराग्राफ मध्ये जाऊया आपण. गोड शब्दात तक्रार. तक्रार म्हणजे कंप्लेंट. तक्रारीला तक्रारच शब्द आहे. चहाडी, निंदा ते त्यातलाच आहे तो तक्रार पण शब्द. ठीक आहे, तक्रार नोंदवली. अत्युच्च पदावर. आता हा अत्युच्च, ते नीट लिहा. अत्युच्च, अति उच्च असं शब्द आहे. तो शब्द अति शोधा. उच्च, त्याचा एक शब्द होऊन अत्युच्च झालाय. त्यांना याच्यातच आहे वाटतं संधी. हाय रँकिंग पोस्ट. अत्युच्च पदावर असा शब्द आहे. सर्वात मोठ्या पदावर. सर्वात मोठ्या पदावर. कळलं का तुम्हाला? उच्च, इंग्लिश उच्च मध्ये म्हणजे उंच, अति म्हणजे खूप उंच. अत्युच्च पद. कुठे मॅम? अत्युच्चचा अर्थ? अति महत्वाचं पद, अत्युच्च पद, सर्वात मोठं पद. अत्युच्च पद असं लिहा मग सोबत. अत्युच्च म्हणजे उंच पण होतं. अत्युच्च शिखर, हिमालयाचे अत्युच्च शिखर. अत्युच्च शिखर, अत्युच्च म्हणजे अति उंच. त्याचमुळे तर ते पद म्हणजे काय? पद पोस्ट. म्हटलं तर पोस्ट. सो दिवाणजीला जी पोस्ट मिळाली होती ती कशी होती? अत्युच्च होती. सगळ्यात मोठी. त्याच्यावर कोण होता? राजाच होता डायरेक्ट. झालं का सगळ्यांचं लिहून? कॉपी केलं? अत्युच्च मोठे पद, सर्वात मोठे पद. हा, निश्चितच त्याच्यात काही विशेष गुण दिसत असणार. हा, बोला. तुम्ही तक्रारचं काही सांगितलं? कंप्लेंट. तक्रार म्हणजे चहाडी. तक्रार करणे म्हणजे तक्रारला तक्रारच म्हणतात मराठीमध्ये. चहाडी करणे काय म्हणायचं? नाही, चहाडी म्हणजे कसं माहिती नसतं असं. पण तक्रार करणे म्हणजे बृहत्कोश. थांबाय, पुढचं घेऊ तोपर्यंत. सांग. कंप्लेंटचा अर्थ कळला ना तुला? तक्रार म्हणजे कंप्लेंट. हो मॅम. हा, निश्चितच. निश्चितच म्हणजे आता निश्चित म्हणजे काय? निश्चितच म्हणजे फॉर शुअर. फॉर शुअर. ठीक आहे. आपणाला निश्चितच त्यांच्यात काही विशेष गुण म्हणजे काय? गुण म्हणजे तक्रारला तसा हे नाही दिलेला काही अर्थ. नाही ना, नाहीच आहे. तक्रार सक्रार. समानार्थी असा काही शब्द नाहीये त्याला. चहाडीच होईल. कुठपर्यंत आलो? विशेष गुण दिसले असतील. विशेष म्हणजे स्पेशल. स्पेशल. हा, स्पेशल.
हो मराठीत मॅम काय? निश्चितचा समानार्थी काय होता? निश्चितचा निश्चित. निश्चित मीन्स निश्चित फॉर शुअर, ओ डेफिनेटली. हा मराठीत हा हमखास. कसा कशात काय आलं सांग मला कुठे? हमखास आपणाला निश्चितच, नक्कीच, नक्कीच. ओ नक्कीच, निश्चितच, नक्कीच, निश्चित, नक्की. हे ना हायर लेवलचं पुस्तक आहे. नाही थोडंसंच नाही, एवढं जमतंय ना. सुलभ निश्चित. सुलभ भारतीवाला नाहीये, त्यामुळे त्यांनी शब्दार्थ कमी दिलेत. हो, बालभारतीमध्ये बालभारती आहे ना. हे बालभारती आहे, ते सुलभ भारती होतं ना आधीचं. नाही नाही, हे पण सुलभ भारतीच आहे. हो का? हे काय हम्म. सुलभ भारतीच आहे. तर असं आहे पुस्तक बघा मॅडम. ते एक वर्ग शिक्षिका आहे आणि विद्यार्थी बसलाय शिकत. काही मुलं आहे. आई आणि मुलगा आहे बहुतेक, काय माहिती. हो, आई आणि मुलगा आहे. घरी असं घरी बसवलंय म्हणजे अभ्यास आई करतोय मुलगा तो. असेल. घरी अभ्यास करतोय. हं. आणि मागच्या बाजूला आहे मुलं शाळेत जातात. दिसतंय का? असं पुस्तक आहे. विराज, भूक लागली का रे? तुझं पाहून मलाही भूक लागायला लागली. जा पाणी वगैरे पिऊन ये. हा, तर आता आपण निश्चितच त्यांच्यात काही विशेष गुण दिसले असणार, म्हणूनच आपण त्यांची निवड म्हणजे मॅम तक्रारसाठी काय होतं? तक्रार, कंप्लेंट. हा? कंप्लेंट. तक्रारला तसा अर्थ नाहीये दुसरा, समानार्थी शब्द नाहीये. इंग्लिश तक्रार मध्ये कंप्लेंट, तुम्हाला तक्रारच म्हणतो आपण. तुम्हाला समजायसाठी. मराठीमध्ये आपण तक्रारच म्हणतो, ठीक आहे. आणि त्याला तक्रारला तक्रारच ठेवा. फार तर मग चहाडी किंवा असं काहीतरी हे करू शकतो, नाही, पण त्या तक्रारला करेक्ट शब्द नाहीये मराठीत दुसरा. निश्चितच. काय ग जिया? हिंदीमध्ये शिकायत म्हणतो आपण हिंदीमध्ये. तुम्ही फार मागे पडताय, त्यामुळे पुढे जायला होत नाहीये. होय की एक नाही? अजून शब्द, पटकन लिहून होत नाहीये तुमचं. का बरं असं? एक शब्द शब्द दिलाय कसा मॅडम. कंप्लीट करणार? आरोप करणे लिहिलेलं आहे. कशाला? निश्चित म्हणजे आरोप. तक्रार करणे, आरोप करणे. गाऱ्हाणे सांगणे. गाराणे चालेल एक वेळ. गाऱ्हाणे आणि आरोप दोन शब्द आहेत. गाऱ्हाणे सांगणे, पण जाऊ दे, ते गाऱ्हाणे पण, ते गाऱ्हाणेपेक्षा तक्रार सोपं आहे ना. हा, ठीक आहे. हा, ठीक आहे. आहे जरा समानार्थी शब्द, पण तुम्हाला गरज नाही. तुम्ही तक्रारच लक्षात ठेवा. निश्चितच साठी नक्की, निश्चितच, नक्की. नक्की. एवढेच आहेत का समानार्थी शब्द किंवा नाही, शब्दार्थ? अजून ते आता असतील. बघूया ना पुढे काढलं तुम्हाला तर सांगूया. अदबीने म्हणजे नम्रपणे. नक्कीच त्यांच्यात काही विशेष गुण दिसले असणार, म्हणूनच आपण त्यांची निवड केली. निवड म्हणजे मॅम चूज करणे, सिलेक्ट करणे. ठीक आहे, सिलेक्शन. सिलेक्ट करणे. आम्ही आपणाकडे चहाडी किंवा निंदा करण्यासाठी आलो नाही. आता नालस्ती हा शब्द जो वाचला आपण, वर त्याच्यात नालस्ती होता, त्याचे खाली शब्द आहे ते. त्याचे ते समानार्थी शब्द आहेत. वेट, आत्ताचा शब्द कोणता होता? कशाचा? आत्ता तुम्ही चहाडी बोल किंवा ना. निंदा. चहाडी आणि निंदा म्हणजे पुन्हा तक्रार किंवा आरोप. पहाडी, चहाडी तहाडी, चहाडी. चहाडी, निंदा. ओ दोन म्हणजे शब्द. चहाडी तक्रार. म्हणजे काय सांगू, असं गपचूप जाऊन काहीतरी सांगून यायचं टीचरला, तो बघा कसा करतोय, दुसऱ्यांबद्दल. त्याला चहाडी म्हणतात. दुसऱ्यांबद्दल असं जाऊन गपचूप काहीतरी सांगून येतो ना, त्याला चहाडी म्हणतात. ठीक आहे. हा, असं मागे समोर नाही सांगायचं, निर्मिती नीट वागत नाहीये असं समोर नाही सांगायचं, हळूच जाऊन सांगून यायचं टीचरला, त्याला चहाडी म्हणतात. आता खरी म्हणजे निर्मिती गेली. छान वागते, हो ना निर्मिती? तिची झोप गेली. ठीक हा, आहे. आज काय अशी दिसतेस डल, काय माहिती? अरे बरं नाही का तुला? नाही मॅम, मी क्लास जॉईन करण्याच्या आधी झोपली होती. हा, काय फ्रेश तोंडावर दिसत पाणी नाहीयेस. भरून बसायचं ना मग व्यवस्थित.
का ठीक आहे. फुटबॉल खेळून फार दमलीस? अडकते पण आहे नाही तिथं. मॅम. आज आपण कविता घेणार होतो, पण हे आता हो ना. याच्यातच चालेल. पुढचं वाचते मी. हम्म. हा, म्हणूनच आम्ही आपणाकडे चहाडी किंवा निंदा करण्यासाठी आलो नाही, परंतु या राज दरबाराचे मीठ आम्ही आजवर खात आलोय. चला, मीठ आजवर खात आलोयचा अर्थ, दुसरा अर्थ कोण सांगेल? म्हणजे त्यांनी काय केलं? राजदरबाराची काय केली आहे? हा, बोल निर्मिती, बोल. बोल अगं, बोल, अनम्यूट कर. ती अडकतेच आहे. बरं, कोण सांगेल? सरकार, हमने आपका नमक खाया है, असं. तर काय अर्थ असू शकतो याचा? आम्ही तुमच्याकडचे राज मीठ किंवा राजाची सेवा केली आहे खूप. राजाची सेवा केली. व्हेरी करेक्ट, एकदम मस्त. तर काय म्हणतो तो? या राजदरबाराचे मीठ आम्ही आजवर खात आलो, म्हणजे आम्ही राजदरबाराची सेवा करत आलो. म्हणजे राजदरबारात आतापर्यंत आम्ही काम करत आलोय. काम करत आलो. छान, ठीक आहे. म्हणजे त्यांचे जे त्यांच्याकडून आम्हाला जे काही मिळत होतं वरूनच आम्ही आमच्या पोट भरत होतो. पोट भरत होतो. हम्म. तर त्यामुळे ते दुसऱ्या अर्थी झालं मीठ खात होतो. तर तर आता हे मिठाशिवाय जेवण होत नाही ना. आता हे बाकी कळलं सगळं ना? मिठाशिवाय आपण खाऊ शकत नाही ना, म्हणून म्हणतात मीठ खाल्लंय. तर आमच्यावर विश्वास ठेवा, असं म्हणायचंय त्यांना. ठीक आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला तुमच्या हिताचीच गोष्ट सांगतोय, असं त्यांना राजाला पटवून द्यायचं होतं. ठीक आहे. असे बोलून त्यांनी दिवाण साहेब कामाला सुरुवात करण्यापूर्वी खजिन्याजवळच्या खोलीत पेटी उघडून काहीतरी करत असतात हे सांगितले आणि शंका व्यक्त केली. खजिना, ट्रेजर, पण अजून दुसरा शब्द खजिना म्हणजे अमूल्य वस्तूंचा साठा किंवा मौल्यवान वस्तूंचा साठा. मौल्यवान वस्तूंचा साठा म्हणजे दागिने, पैसे, सगळं असं एकत्र ठेवलेलं असतं, त्याला खजिना म्हणतात. ओके, त्याच्यात सोनं, सगळं चांदी, सगळं. बोला. व्यक्त म्हणजे बोलणे, सांगणे, आपले विचार सांगणे. व्यक्त करणे म्हणजे बोलणे. हे सांगितले आणि शंका व्यक्त केली. मी शंका बोलून दाखवली. ठीक आहे. राजाने काही दिवस, आता ते दिवाणाजींच्या नाहीये, ते दिवाणजींच्या. ओके, नळाला आच काढून टाका त्याला. राजाने काही दिवस दिवाणजींच्या हालचालींवर नजर ठेवली. आता हालचालींवर म्हणजे काय? काय करतो, कुठे जातो, ह्या ज्या सगळ्या हालचाली म्हणजे मुवमेंट्स. कुठे जातो, काय करतो, हे कसं कोणी बघितलं? राजाने बघितलं. त्याच्या लक्षात आले की आपणाकडे आलेली तक्रार खरी आहे. काय लक्षात आलं राजाच्या? की दिवाणजी खरंच काहीतरी इकडे तिकडे जात असतो किंवा दुसऱ्या खोलीत जातो, आणि काय करतो ते राजाला कळत नाही, पण त्याच्या लक्षात आले की जातो हा नक्की दुसऱ्या खोलीत जातो, आणि काय करतो ते नसतं माहिती पडत, कारण ते गपचूप करत असतो. चूप करत असतो. तर त्याला लक्षात आलं की तक्रार काय आहे? खरी आहे. खरी म्हणजे करेक्ट. हा, बरोबर आहे. तक्रार आलेली बरोबर जी आहे. आहे काय जी बरोबर. तक्रार आली ते बरोबर आहे. पुढे एक दिवस कामाला सुरुवात करण्यापूर्वी दिवाणजी त्या खोलीत जाऊन परतत असता राजे साहेब तिथे पोहोचले. आणि दिवाणजींना म्हणाले, काय चाललं आहे? आतापर्यंत खोलीत काय केलं? तर त्यांनी पकडलं दिवाणजींना खोलीतनं परत येत असताना. दिवाणजींनी अदबीने, आता अदबीने हा शब्द आपण पहिले काय पाहिला? काय नम्रपणे. त्यांचा कोणता स्वभाव आहे? नम्र, विनयशील. त्याच्यासाठी दुसरा अजून शब्द आहे अदब. अदबीने उत्तर दिले, म्हणजे नम्रतेने उत्तर दिले, महाराज तसे काहीच नाही. कामाला सुरुवात करण्यापूर्वी जरा दर्शन घेतले. आता दर्शन म्हणजे काय? आपण दर्शन करतो ना, देवाचं दर्शन, नमस्कार, भेट. बघून येतो. दर्शन घेणे म्हणजे बघणे, भेट घेणे, बरोबर आहे. ठीक आहे.
मॅम तुम्ही परत अदबिनेचा अर्थ सांगता? त्याची गरज नाहीये. मी तुम्हाला नुसतं समजून सांगते. ठीक आहे. अदबिने म्हणजे नम्रपणे, नम्रतेने. लिहायचं असेल तर लिह. हा, नम्रतेने, पोलाइटली. कळलं का? आता राजासमोर बोलताना सगळेजण कसं बोलतात? असं अच्छा, मोठ्या आवाजात बोलतील का? चढ्या आवाजात बोलतील का राजाशी? नाही ना. नाही. शांततेने बोलतील. हा, तर तेव्हा त्या शांततेने बोलण्याच्या याला म्हणतात हळू आपण आवाजात बोलायचं त्याला अदबी. नम्र. नम्रतेने अदबीने. ठीक आहे. ओजस्वी, कळलं? ओके मॅम, तर कळलं. कशाचे दर्शन आहे काय तिथे? काही नाही महाराज, माझी आपली भावना. तर आता त्याला सांगायचं नव्हतं राजाला की काय आहे वगैरे, कारण जे काही होतं ते त्याला दाखवायचं पण नव्हतं राजाला. तर माझी आपली भावना. भावना म्हणजे कसं? माझ्या मनाचं असं आहे, मला माझ्या मनाला असं वाटतं म्हणून मी करतो. म्हणून मी करतो. इमोशन्स. भावना मीन्स इमोशन. कळलं का? किंवा श्रद्धा. भावना म्हणजे श्रद्धा पण. एक प्रकारची श्रद्धा. तर राजेसाहेबांनी त्या खोलीत काय आहे ते जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. आता राजांनी म्हटलं की दाखव मला काय आहे म्हणून. तर दिवाणजी जागेवरच स्तब्ध उभे राहिले. स्तब्ध मीन्स, कारण चुपचाप. त्यांना नव्हतं दाखवायचं राजांना म्हणजे त्यांना नव्हतं वाटत की राजांनी पाहावं. तर स्तब्ध उभे राहिले म्हणजे एका ठिकाणी. स्तब्ध म्हणजे न थांबले, हलता, गप्प, न चुपचाप हलता उभे राहिले. उभे राहिले. स्तब्ध म्हणजे चुपचाप. राईट, लिहा. स्तब्ध. आणि मी वाचते तर माझ्या सोबत सोबत वाचा, म्हणजे मग तुम्हाला ते शब्द कळतील. स्तब्ध म्हणजे चुपचाप. तुम्हाला ठीक आहे. गोष्ट कळली की नाही तेच मला शंका आहे. ती गोष्ट गोष्ट काय आहे तुम्हाला कळलीये की नाही? गोष्ट कळली. काय मेसेज मिळाला होता? कोणी सांगितलं होतं त्या दिवशी मेसेज? याच्यामधनं मेसेज काय मिळाला म्हणून विचारलं होतं ना मी. कोणी सांगितलं होतं मला? पार्थ. मिनिंग काय आहे? हा, कब्जाचं मिनिंग? चुपचाप. गपचूप उभे राहणे, चुपचाप उभे राहणे, न चुप, हलता उभे राहणे. न तुम्ही हलता. स्तब्ध म्हणजे स्टेडी. सिटीमध्ये म्हणता की नाही, स्तब्ध उभे राहा, हलू नका. स्टेडी, एकदम एका ठिकाणी. यामुळे राजेसाहेबांचा संशय आणखीनच बळावला. बळावला मीन्स वाढला. संशय म्हणजे सस्पिशियसनेस. हा, ठीक आहे. आणखीनच बळावला. शेवटी हुकुमाच्या भाषेत ते म्हणाले. हुकुमाच्या मीन्स लाईक अ गिव्हिंग ऑर्डर. ऑर्डर. मला तुमची ही खोली पाहायचीच आहे. उघडा आणि दाखवा मला. राजाज्ञा झाल्यामुळे दिवाणजींनी ती खोली उघडली. आता राजांनी ऑर्डर दिली, तर राजाची ऑर्डरला म्हणतात राजाज्ञा. राज अधिक आज्ञा. राजाची आज्ञा. आज्ञा म्हणजे ऑर्डर. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? दिवाणजींनी ती खोली उघडली. आता राजाच म्हणतोय तर नाही कसं म्हणणार ना. अत्यंत संकोचाने आतली ती पेटी उघडून दाखवली. संकोचाने मीन्स संकोच करणे, मीन्स त्यांना नव्हतं दाखवायचं. त्यांना लाज वाटणे. लाज वाटत होती, कारण आतमध्ये काय दाखवण्यासारख्या गोष्टी अशा नव्हत्या. हो ना. तर संकोचाने म्हणजे लाजेने, शरमेने. शरम पण एक शब्द. मिस विथ द शाय, मिस लाईक ही वॉज फिलिंग शाय. कळलं का? टू शो द थिंग्स इन दॅट बॉक्स. कोणाला दाखवायचं होतं त्यांना? कोणाला दाखवायचं नव्हतं त्यांना? राजांना. राजांना. ठीक आहे. काय होतं त्याच्यामध्ये मग? त्यात एक फाटका अंगरखा. अंगरखा म्हणजे शर्ट. शर्ट किंवा सदरा. 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 सदरा म्हणतात मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये शर्ट म्हणा. ठीक आहे. अंगरखा होता. थोडासा लॉंग स्लीव्हचा असतो तो, लांब बाह्याचा असतो. आणि त्याला म्हणतात अंगरखा. अजून काय होतं? एक जीर्ण घोंगडे. घोंगडे मीन्स ब्लँकेट. आणि एक बांबूची. मॅम, हा, बोला. मॅम,
आता मला शाळेला जायचंय, मी लिव्ह काय? करू शकतो? हो कर, लिव्ह कर, चालेल. मला एक प्रश्न आहे, होमवर्क काय? होमवर्क आता याचेच क्वेश्चन क्वेश्चन आन्सर आन्सर्स देऊ ना, लिहायचे आहे. मग टाकते ग्रुपवर. हो हो, ठीक आहे. तुम्हाला लिहिता येतील. म्हणजे आपण म्हणजे आता सगळे क्वेश्चन हो सगळे हो क्वेश्चन आन्सर. हो. पहिले चार एका वाक्यात हम्म. उत्तरे लिहा. ते बघूया, आम्ही सांगू तुम्हाला नंतर, तू बघून घेशील. तर आता मला असं वाटतं की एवढा छान धडा समजून झाल्यावर याचे प्रश्न उत्तर लिहायला यांना त्रास गेला नाही पाहिजे. मला ठीक आहे? तेच म्हणायचंय. आणि शब्दार्थ पण लिहायचेत ना होमवर्क मध्ये? हो, तू लिहून लिहिले ना पाठव. आता? जे हो, लिहिले मी ते लिहिले सगळे. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. पुन्हा एवढेच आहेत ना शब्दार्थ? हो, आईला दाखवून घेशील एकदा बरोबर लिहिलेत का म्हणून. हो. आणि व्हिडिओ पाहून घेशील. फाटका अंगरखा, बघा, फाटका म्हणजे फाटलेला, जीर्ण म्हणजे जुनं झालेलं. ठीक आहे, ओल्ड, टॉन असं म्हणतात त्याला. फाटका म्हणजे टॉन. ठीक आहे, जीर्ण घोंगडे. आणि एक बांबूची तुटकी बासरी होती. बांबू 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 माहिती ना? आणि कशी होती बासरी, कशी होती? तुटलेली होती. जीर्ण झालेल्या ह्या मळकट वस्तू. मळकट म्हणजे आता सगळ्या ज्या जुन्या वस्तू आहेत त्या कशा असतील? डर्टी असतील ना. ठीक आहे, मळकट म्हणजे मग काय? मातीनी भरलेल्या, मळकट. ठीक आहे, समजतंय का? पाहून राजाने आश्चर्याने खुलासा विचारला. मीन्स एक्सप्लेनेशन. ही आस्क फॉर एक्सप्लेनेशन. म्हणजे दिवाणजीला विचारले की का ह्या वस्तू ठेवल्या आहेत, असं त्यांनी राजाने विचारलं. तेव्हा दिवाणजी पुन्हा कसं अदबीने म्हणाले, लक्ष द्या पुस्तकाकडे. राजेसाहेब, या पदावर पोहोचण्यापूर्वी मी खेड्यात गुरे राखीत होतो. कुठे राहायचा दिवाणजी? विलेज मध्ये, खेड्यामध्ये. खेड मीन्स विलेज. काय करायचं? काय काम होतं दिवाणजीचं पहिले, दिवाणजी बनायच्या आधी? गुरे राखणे. गुरे म्हणजे कॅटल्स. त्याला काय म्हणतो आपण? गुराखी. म्हणजे काय होतं दिवाणजी? काय होतं? गुराखी होता. गुराखीच्या पदावर होता, म्हणजे गुराखी होता, सॉरी. म्हणजे गुरे राखणारा होता. तर गुरे राखणारा जो असतो तो कसा असतो? त्याचं घोंगडं असतं, त्याचा अंगरखा असतो. तुम्ही कृष्णाला पाहिलंय का? कृष्णाला तुम्ही कुठल्या तरी सिरियल मध्ये वगैरे असेल ना, तो याच्या गायींच्या गुरांच्या पाठीमागे जायचा. पाहिलंय का? किंवा तो एक दुसरा सिरियल होती, आता सिरियल मधलं सांगायला पाहिजे आता, ती काय नाव होतं त्या सिरियलचं? मॅम, परवा बाळूमामाचं काहीतरी. जन्माष्टमीसाठी माझा मित्र शाळेमध्ये तसा ड्रेस घालून आला. तर मग ठीक आहे. पण एकच कृष्णाचे सगळे वस्त्र भरजरी. ठीक आहे. फक्त कृष्ण राजकुमार होता, त्यामुळे त्याची वस्त्र भरजरी होती. पण त्याचे जे काय मित्र होते त्याचे सगळे साधी हे असायचे कपडे त्यांचे. खांद्यावर घोंगडी, फाटका अंगरखा आणि हातात बासरी असं. मॅडम, 5 मिनिटं राहिले. ठीक आहे. काय सांगता? आपल्यासारख्या गुणग्राहकांचा स्पर्श झाला म्हणजे मला, गुणग्राहक म्हणजे दुसऱ्यांच्या गुणाचे कौतुक करणारा, तिथे मागे दिलेला आहे. गुणग्राहकाचा. आणि मी या पदावर पोहोचलो म्हणजे तुमच्यामुळे मी दिवाणजी बनलो. मी पूर्वी कोण होतो याची नेहमी जाणीव राहावी यासाठी ह्या वस्तू मी सांभाळून ठेवल्या आहेत. म्हणजे मला विसरायचं नाहीये मी आधी कोण होतो. तर त्याचा अर्थ कोणीतरी, मला वाटतं पार्थने सांगितला होता, स्टे ग्राउंडेड. म्हणजे आपल्या जुन्या जुन्या कष्टाचे दिवस विसरू नका. जुने कष्टाचे दिवस विसरू नका. ठीक आहे, असा याचा मेसेज आहे या धड्याचा. पाय जमिनीलाच टेकावे, जमिनीवर असावे. ठीक आहे, पाय जमिनीवर असावे. ठीक आहे. तर यांच्या दर्शनाने मी कामाला रोज सुरुवात करतो. अशाने माझी लायकी मला कळते. म्हणजे मला कळतं की मी काय होतो आणि मी कुठे आलो आहे आणि कशामुळे आलेलो आहे. लोभ वाढत नाही, म्हणजे मला असं ग्रीडीनेस येत नाही. अदरवाइज ही इज इन ऑन द सच अ हायर पोस्ट, एव्हरीबडी कॅन हॅव सम ग्रीड, है ना. लोभ म्हणजे ग्रीड. म्हणजे दुसऱ्या गोष्टींसाठी हाव असणे, लोभ असणे म्हणजे. तर कर्तव्याची जाणीव राहते. म्हणजे मला माझ्या कर्तव्याची जाणीव राहते. मॅडम, तुम्ही दुसऱ्या क्लासवर ऑन करून किंवा मी करू?
हा नाही हा सोडूया. हा तुम्ही सोडूया. क्वेश्चन आन्सर्स लिहा. हा 8 नाही एवढं दहा एवढं तुम्ही. लास्ट 2 लाईन राहिल्या हे हो ऐकून का? महाराज आश्चर्यचकित झाले. त्यांचा संशय दूर झाला. आणि वेळेवर या तुम्ही सगळे 7:05 पर्यंत येत चला, म्हणजे मग वेळ त्याच्यातच जातो. आणि जरा वाचून यायचं पुढच्या वर्गात येताना. आणि दिवाणाविषयी त्यांना कौतुक वाटले, त्यावरील विश्वास अधिक दृढ झाला. तर त्यामुळे काय झालं, राजाला त्यांचं ते जे वागणं आहे ते फार आवडलं आणि राजांचा विश्वास त्याच्यावर अजून दृढ झाला. दृढ झाला म्हणजे काय? दृढ म्हणजे अजून पक्का झाला. पक्का झाला. पक्का विश्वास झाला. हा मिस किंग स्टार्टेड टू बिलीव्ह हिम मोर असं म्हणता येईल. विश्वास पक्का झाला म्हणजे फक्त सगळं तुम्हाला येणार आहे. तुम्ही होमवर्क म्हणून ते करून या आणि धडा वाचून या. सगळी उत्तरं येणार आहेत तुम्हाला. सगळ्याची अ आ इ सगळंच करा. हा सगळं करा. ठीक आहे. तर आता हा धडा खूप छान झालेला आहे, व्यवस्थित कळलाय सगळ्यांना. हा आणि तू पीडीएफ काढ चिन्मय. ही निर्मिती प्रिंट आउट काढून घ्या. हो प्रिंट आउट लगेच काढून काढायचा क्लास झाल्या. आणि आपला विश्वासावर ठाम राहिला. चल ठेवा आता, बंद करा. दुसरा क्लास सुरू करायचा आहे. मी मी बंद एंड करते. करते मॅडम. नाही एंड माझ्याकडे आहे. चला तुमच्याकडे आहे? भेटूया पुढच्या शुक्रवारी. ओके. सगळ्यांनी वेळेत या. ठीक आहे चला. लवकर या वेळेत, म्हणजे मग दुसरा क्लास पण आहे ना लगेच पाठोपाठ. आणि होमवर्क जे काही केली फोटो काढून टाक.